घे. तर आपण कालपर्यंत काय बघितलं आपण वेअर क्लॉज बघितले, देन वेअर विथ ओके, वेअर फॉलोड बाय आपण क्रूड बघितले. क्रूड मध्ये वेअर ऑपरेशन्स कसे यूज करायचे वी हॅव सीन. ओके, आणि क्रूड मध्ये इन्सर्ट, काय आता अपडेट, इन्सर्ट, देन रीड, अपडेट अँड डिलीट वी हॅव सीन. ठीक आहे, ह्या प्रत्येक रीड अपडेट डिलीट मध्ये वी कॅन यूज वेअर च हे बघितलं. अँड ॲज आय मेन्शन की वेअरला कुठल्याही ह्या क्लॉज बरोबर असोसिएट करू नका. कन्सिडर वेअर इज ॲज अ सेपरेट एंटिटी ऑल टुगेदर. ठीक आहे. आता लेट से की आता जसं आपण सुरुवातीपासून डिस्कस करतो राईट, जरी आपण सेट ऑफ द सॅम्पल सेट ऑफ टेबल आपण जरी 100 रेकॉर्ड वगैरे बघत बघत असो, तरी प्रोडक्शनचा जो डेटा असतो इट इज ह्यूज इन साईज. ह्यूज म्हणजे काय की ती त्याच्याकडे 110 मिलियन रेकॉर्ड असू शकतात. ओके, आता 10 मिलियन रेकॉर्ड असले किंवा सपोज 1 मिलियन जरी रेकॉर्ड असला तरी पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू क्वेरी दॅट टेबल. म्हणजे आपल्याला काय एक्झॅक्टली क्वेरी करायचंय किंवा काय एक्झॅक्टली रिझल्ट बघायचंय हा तुम्ही पूर्ण डेटा सिलेक्ट स्टार फ्रॉम करून नाही कळणार. मग ह्या केसमध्ये काय करावं लागतं, म्हणजे जेव्हा आपण प्रोडक्शनचा जनरली जेव्हा आपण डेटा बघतो तेव्हा आपण बेसिकली असं बघतो, जर ट्रान्झॅक्शनचा डेटा बघत असेल तर, की कुठले ट्रान्झॅक्शन्स आर लेटेस्ट. ओके, किंवा आता सपोज एखादा स्टोअर असेल, बरं ग्रॉसरी स्टोअरचा डेटा आपल्याकडे आला असेल, तर आपल्या एरियामध्ये कुठले ग्रॉसरी स्टोअर्स आहेत हे जर बघायचं असेल तर वी कॅन डू सिलेक्ट स्टार. पण जर आपल्याला असे बघायचे असतील एखाद्या ऑर्डरमध्ये, की अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये किंवा तुमच्या पिनकोडच्या ऑर्डरमध्ये, देन वी हॅव टू ऑर्डर दॅट डेटा. ठीक आहे. आता ट्रान्झॅक्शनच्या केसमध्ये ऑर्डरिंग कसं कशाच्या बेसिसवर होऊ शकतं, डेटच्या बेसिसवर होऊ शकतं. बरोबर, ह्याच्या स्टोअरच्या केसमध्ये ऑर्डरिंग कशाच्या बेसवर होऊ शकतं, नावाच्या बेसिसवर होऊ शकतं. ओके, तर डेटा जेव्हा सिलेक्ट करतोय, वेन वी आर ट्राइंग टू सिलेक्ट द डेटा, ठीक आहे, वी माइट वॉन्ट टू सिलेक्ट द डेटा इन स्पेसिफिक ऑर्डर. म्हणजे आपल्याला बेटर विजिबिलिटी मिळेल, बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द डेटा घ्यायचा असेल, त्यावेळेला आपल्याला डेटा ऑर्डर करायची गरज पडते. ओके, आणि देअर कम्स दिस ऑर्डर बाय क्लॉज. ओके, हा बेसिकली काय हेल्प करतो, टू सॉर्ट द डेटा. ओके, आता सॉर्ट म्हणजे काय, आता सपोज ह्याचं एक्झाम्पल घेऊया ट्रान्झॅक्शनचं. ओके, आता मी काय म्हणते, माझ्याकडे सिलेक्ट स्टार केलंय मी आणि मी डेटा डंप केलाय कुठल्या तरी फाईलमधून. ठीक आहे, आणि आता सपोज माझ्याकडे ट्रान्झॅक्शन आहे, डे टू डेचेच ट्रान्झॅक्शन आलेत. आता मी सिलेक्ट स्टार केलं तर मला ट्रान्झॅक्शन जुलै 1 पासून ते जुलै 31 पर्यंतचे ट्रान्झॅक्शन दिसतात. पण असं नाहीये की 1 जुलैचं ट्रान्झॅक्शन पहिली रो आहे, 2 जुलैचं ट्रान्झॅक्शन दुसरी रो आहे, असं नाहीये. 1 जुलैचं ट्रान्झॅक्शन फर्स्ट रो आहे, 15 जुलैचं ट्रान्झॅक्शन सेकंड रो आहे, अँड द डेटा इज मेस्ड अप. 9 जुलैचं ट्रान्झॅक्शन इज थर्ड रो आणि 24चा ट्रान्झॅक्शन इज फोर्थ रो. ठीक आहे, पण मला असं बघायचंय की मला लेटेस्ट ट्रान्झॅक्शन बघायचे की 30-31 ला माझे काय खर्च झालाय किंवा काय माझा डेटा, हाऊ माय बँक रेकॉर्ड्स आर लुकिंग लाईक. ठीक आहे, सपोज मला हे लेटेस्ट डेटचे ट्रान्झॅक्शन बघायचे असेल तर मला काय केलं पाहिजे, मला तो डेटा ग्रुप केला पाहिजे.
बरोबर ना, ग्रुप केला पाहिजे कशाच्या बेसिसवर, डेटच्या बेसिसवर. ओके, सो ह्या केसमध्ये व्हॉट आय विल से की ऑर्डर बाय डेट, राईट. ऑर्डर बाय जेव्हा डेट देईल आणि सिलेक्ट स्टार मी करेल तर मला काय देईल तो डेटा. इट विल गिव्ह मी द रेकॉर्ड्स फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम जुलै फर्स्टचा रेकॉर्ड फर्स्ट देईल, सेकंडचा सेकंड देईल, आणि स्क्रोल डाऊन केलं तर आय एल सी 29, 30 आणि 31चा डेटा, राईट. सो वेन when we want to see the results but in a particular order, ठीक आहे, जर आपल्याला रिझल्ट एका पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये बघायचा असेल, टू फाइंड अ मिनिंगफुल इन्फॉर्मेशन आउट ऑफ इट, दॅट टाइम वी हॅव टू यूज दिस ऑर्डर बाय क्लॉज. ओके, का वापरायचंय हे अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. का वापरायचंय त्याच्यानंतर आपल्याला इट इज व्हेरी युजफुल टू आन्सर की कुठे वापरायचंय. ओके, हा झाला वन ऑफ द बेनिफिट ऑफ युझिंग ऑर्डर बाय दॅट इट विल गिव्ह मी द रेकॉर्ड्स, द ट्रान्झॅक्शन्स हॅपनिंग इन अ पर्टिक्युलर ऑर्डर. जर मी त्याला ऑर्डर बाय डेट केलं तरच तो मला डेटच्या बेसिसवर 1 2 3 4 5 6 देईल. जर मी त्याला ऑर्डर बाय नेम केलं म्हणजे ट्रान्झॅक्शन्स, की माझे पुण्यात ट्रान्झॅक्शन किती झालेत, मुंबई ट्रान्झॅक्शन किती झालेत, आउट ऑफ द सिटी ट्रान्झॅक्शन किती झाले, असं जर करायचं असेल तर मला ट्रान्झॅक्शनचं जो सिटी आहे किंवा सिटी कॉलम जो आहे, मला त्याच्या बेसिसवर ऑर्डर बाय करावं लागेल. आता जेव्हा इथे दोन गोष्टी आहेत, ठीक आहे, जेव्हा मी ऑर्डर बाय डेट करते तर डेट हा काय, न्यूमेरिक कॉलम आहे, बरोबर. नंबरला ऑर्डर करताना इट विल ऑर्डर फ्रॉम 1 टू वॉट एव्हर 100, 130, वॉट एव्हर नंबर इज. ओके, आता डेट आपण इफ यू आर सिलेक्टिंग डेट देन इट विल ऑर्डर ॲज 1 2 3 4 5 6 टिल 31. म्हणजे जितक्या पण डेट आहेत नंबरच्या ऑर्डरमध्ये ते ऑर्डर होणार, असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, वॉट एव्हर इट मे बी. बट वेन वी से की वी वॉन्ट टू यूज ऑर्डर बाय ऑन द बेसिस ऑफ नेम, मग तो नेमच्या बेसिसवर ऑर्डर करताना काय करणार, ए टू झी च्या बेसिसवर सॉर्ट करणार. म्हणजे काय की जो पण ज्या कॉलम मध्ये जी व्हॅल्यू अल्फाबेटिकली फर्स्ट येते, ए येते, तर ए पहिला येणार, त्याच्यानंतर इट विल बी बी, इट विल बी सी टिल झेड. ठीक आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर करताना असं ऑर्डरिंग होतं, ए टू झी. ओके, आता ह्याच्यात जर कॅपिटल येत असेल तर कसं होणार ऑर्डर, तर पहिला ए, स्मॉल लेटरचा ए असेल तर पहिला त्याला प्रेफरन्स मिळणार, कॅपिटल लेटरचा ए असेल तर त्याला नंतर प्रेफरन्स मिळणार, नंतर फॉलोड बाय स्मॉल बी अँड कॅपिटल बी, फॉलोड बाय स्मॉल सी अँड कॅपिटल सी, फॉलोड बाय स्मॉल डी अँड कॅपिटल डी. ठीक आहे, म्हणजे कॉलम मध्ये जर तुमची व्हॅल्यू अशी असेल, चायना, डेटा, ओके, जर सपोज अशी व्हॅल्यू असेल, चायना फॉलोड बाय चिले फॉलोड बाय डेटा विल. ओके, ह्यांचं ऑर्डरिंग, आता हे मी लिहिताना ऑर्डर्डच लिहिलंय, राईट. सो ह्यांचं ऑर्डरिंग इज सी जो स्मॉल आहे तो पहिला येणार. ओके, ह्याचा फर्स्ट प्रेफरन्स आहे. सी जो कॅपिटल आहे ह्याचा सेकंड प्रेफरन्स आहे. अँड डी जो स्मॉल आहे ह्याचा थर्ड प्रेफरन्स आहे. इट वॉज स्मॉल. ओके, this is how the ordering will happen if you are doing it on the basis of name. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. आता देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड एज दिस एक्स्ट्रा कॅरेक्टर्स. ओके, आता जेव्हा डेटाशी डील करतो, डेटा फक्त 0 to ABCD एवढाच मर्यादित नसतो. डेटा रिडंडंट असू शकतो, डेटामध्ये एक्स्ट्रा कॅरेक्टर्स असू शकतात. ओके, तर हे स्पेसिफिकली त्याचं ऑर्डरिंग आहे, ह्याचं काय हे लक्षात ठेवायची गरज नाहीये. बट आय एम जस्ट लेटिंग यू नो की जे स्पेशल कॅरेक्टर्स आहेत त्या स्पेशल कॅरेक्टर्सला पण ऑर्डर, जर तुम्ही ऑर्डर बाय लावले आणि त्याचे जर स्पेशल कॅरेक्टर्स असतील त्या तुमच्या डेटामध्ये, सो त्याला पण प्रेफरन्स असतो. म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉमा जो आहे,
कॉमाला हायर प्रेफरन्स आहे दॅन सेमिकॉलन. ठीक आहे, सेमिकॉलनला हायर प्रेफरन्स आहे देन दिस कोलन. ओके, सो दिस विल कन्सिडर फर्स्ट फॉर द ऑर्डर जर असे कॅरेक्टर्स असतील तर. हे लक्षात ठेवायची गरज नाहीये, पण हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे वेन वी आर ट्राइंग टू रन दिस ऑर्डर बाय. आता फॉर एक्झाम्पल सपोज आता मी इथे हे लिहिलंय, राईट, 0 1 2 3 4 फॉलोड बाय ABCD, राईट. हे काय दर्शवत आहे की जे 0 1, जर एखादा कॅरेक्टर म्हणजे जर तुम्ही ऑर्डर बाय एखादा कॉलम करत असतात त्याच्यात नंबर पण असतील तर नंबरची जी व्हॅल्यू आहे ना ती पहिली येणार ऑर्डर बायच्या क्लॉज मध्ये. म्हणजे एखादं, आता सपोज हे चायना मी लिहिलंय, पण मी लिहिलंय चायना आणि हे चिले मी लिहिलंय विथ 1. सो दो हा C कॅपिटल आहे, पण ह्याच्या आधी जर नंबर येत असेल तर ह्याचा प्रेफरन्स फर्स्ट येणार ऑर्डर बाय मध्ये आणि ह्याचा प्रेफरन्स सेकंड येणार. ओके, सो दिस इज हाव ऑर्डर बाय, म्हणजे इथे नंबरचा प्रेफरन्स, नंबरला आधी प्रेफरन्स दिला जाणार दॅन द कॅरेक्टर. ओके, हे इथपर्यंत क्लिअर आहे? येस. लक्षात ठेवायची गरज नाही आहे, हे लक्षात ठेवायची गरज नाही, बट हे मी पॉइंट मेन्शन केलाय. जर असं कॅरेक्टर असेल तर ऑर्डर बाय मध्ये असे ज्या कॉलम मध्ये असं कॅरेक्टर असतील त्याला प्रेफरन्स मिळणार, नो मॅटर तुम्ही स्मॉल ए लिहिलाय, कॅपिटल ए लिहिलाय किंवा नंबर लिहिलाय. ओके, आणि नल असेल तर सगळ्यात पहिले नलचे रेकॉर्ड येणार ऑर्डर बाय मध्ये. ओके, आता लेट अस लुक एट द सिंटॅक्स. ओके, ऑर्डर बाय इज सिलेक्ट स्टार from table. Okay, you can directly write order by column. Okay, आता प्लीज नोट. ठीक आहे, ऑर्डर बाय हा कीवर्ड आहे, जसा सिलेक्ट कीवर्ड आहे, जसा फ्रॉम कीवर्ड आहे, तसा दिस इज अ कीवर्ड. ओके, अँड कॉलम इज कुठल्या कुठल्या कॉलमच्या बेसिसवर तुम्हाला ऑर्डर करायचं आहे. ओके, आता जर सपोज आपण ट्रान्झॅक्शनचं एक्झाम्पल घेतलं, दॅट वी हॅव सम टेबल ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, मी म्हणाले सिलेक्ट स्टार फ्रॉम ट्रान्झॅक्शन ऑर्डर बाय डेट. ठीक आहे, दिस विल बी अ सिंटॅक्स. मग हा काय करणार, डेटच्या बेसिसवर ऑर्डर करणार. आता जेव्हा आपण ऑर्डर बाय लिहिते, ओके, आता बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. ओके, पण मला ऑर्डर करायच्या आधी आय ऑल्सो वॉन्ट टू मिनिमाइज द रेकॉर्ड्स रिटर्न. ठीक आहे, म्हणजे मला पर्टिक्युलर सेटवर ऑर्डर करायचंय, तर मी काय करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम दिस आणि आय ऍड अ वेअर कंडिशन. ओके, आता वेअर कंडिशन जसं मी म्हणाले की वेअरला यू कन्सिडर इट एज अन सेपरेट एंटिटी ऑल टुगेदर. ठीक आहे, वेअरला कुठल्याही दुसऱ्या ह्याच्याबरोबर लिंक नाही करायचंय. सो इफ यू वॉन्ट टू डू अ वेअर, तर वेअर मध्ये आपण काय काय यूज करू शकतो. मी सपोज मी लिहिलंय column 1 इज लेस दॅन सम 10 व्हॅल्यू अँड column 2 is equal to, or I'll say is in some predefined value. ओके, मग ह्याच्यानंतर आय विल डू ऑर्डर बाय column 3. ठीक आहे, ह्या इथे काय काय गोष्टी झाल्या. दिस इज द वेअर क्लॉज. हा काय म्हणतोय की हा फिल्टर करणार आधी डेटा. ओके, म्हणजे आधी काय रन होणार, सर्व्हर साईडला आधी फ्रॉमची क्वेरी रन होणार, कुठल्या टेबल मधून सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर तो काय रन करणार, डेटा फिल्टर करणार, म्हणजे वेअर क्लॉज रन होणार.
त्याच्यानंतर तो काय सिलेक्ट रन करणार, सिलेक्ट क्लॉज रन करणार. से त्याच्यानंतर तो रन करणार ऑर्डर बाय ऑर्डर क्लॉज अँड देन इट विल रन अ सिलेक्ट क्लॉज. बरोबर, दिस इज द एक्झिक्युशन ऑर्डर. ओके, सो पहिले आपला रेकॉर्ड फिल्टर होणार बेस्ड ऑन जी इथे कंडिशन आहे ती, अँड देन इट विल सॉर्ट, ह्याला सॉर्ट ऑपरेशन म्हणूया. इट विल सॉर्ट द रेकॉर्ड्स, जे पण फिल्टर्ड रेकॉर्ड आलेत, म्हणजे 100 कॉलम रेकॉर्ड्स आहेत, 100 रोज आहेत, पण फिल्टर नंतर 10च रोज आलेत, तर ते फक्त 10च रोजला हा ऑर्डर करणार. अँड इट विल गिव्ह यू अ सबसेट ऑफ युअर रेकॉर्ड. ठीक आहे. नाव देर इज वन मोर व्हेरिएशन ऑफ ऑर्डर. सपोज मी इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. ओके, and we'll say where column between 10 and 20. ठीक है. Order by. ठीक है. Order by, I'll say column 1, column 2, column 3. Okay. काय रिप्रेझेंट करतं है? That we are ordering by multiple column values. Okay. So we can also tell SQL to order my data based on a multiple column value. ठीक आहे. आता मल्टिपल कॉलम व्हॅल्यू मध्ये हाऊ इट विल वर्क, म्हणजे कसं ऑर्डर करणार. सपोज आता मी इथे म्हणते की ऑर्डर बाय डेट, फॉलोड बाय ऑर्डर बाय नेम, फॉलोड बाय ऑर्डर बाय सम अदर व्हॅल्यू, इथे सम अदर कॉलम. सो हाऊ डज दिस ऑर्डरचा आन्सर देण्याच्या आधी आय वॉन्ट टू टेल यू दॅट जेव्हा पण आपण डील करतो एसक्यूएलशी, तर पूर्ण रेकॉर्ड हा एक एंटिटी असतो. म्हणजे पूर्ण रेकॉर्डला तुम्ही असं कन्सिडर करा की लिस्ट मधली एक व्हॅल्यू आहे ती पूर्ण रेकॉर्ड. ठीक आहे, पूर्ण रेकॉर्ड हा एक लिस्ट आहे. हा दुसरा इज सेकंड लिस्ट, तिसरा इज थर्ड लिस्ट. ओके, अँड कन्सिडर टेबल एज लिस्ट ऑफ लिस्ट. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ऑर्डर करताय लिस्टला फॉर बाय सम व्हॅल्यू, लिस्टचा एकच फक्त एलिमेंट ऑर्डर नाही होत. बरं, कम्प्लीट लिस्ट ऑर्डर होते. म्हणजे काय की हा, सपोज मी ह्याला म्हणते की हा जो टेबल आता आपण बघतोय, की माझा कम्प्युटर हँग झाला, हे जे क्रूड ऑपरेशनचं टेबल बघतोय, तर मी जर ऑर्डर बाय म्हणाले की स्टँड फॉरच्या कॉलमने ऑर्डर बाय करा, तर तो असं नाही करणार की फक्त स्टँड फॉरला ऑर्डर करणार, म्हणजे फक्त रीड, अपडेट, डिलीट. आधी तो काय करेल, क्रिएट करेल, मग डिलीट, मग मग रीड आणि मग अपडेट, अशा रेकॉर्ड्सला ऑर्डर करा. पण ते ऑर्डर होताना त्याच्या बरोबरचे ज्या व्हॅल्यूज आहेत दुसरे कॉलम्स, ते पण ऑर्डर होणार, फक्त हे ऑर्डर नाही होणार. म्हणजे मला काय म्हणायचंय की क्रिएट बरोबर असोसिएटेड दुसरे कॉलम्स काय आहेत, सी पण असोसिएटेड आहे आणि क्रिएट आणि इन्सर्ट पण असोसिएटेड आहे. जर क्रिएट ऑर्डर करताना जर त्याची प्लेस इथे आली सगळ्यात शेवटी, तर त्याच्याबरोबर सी पण खाली येणार, त्याच्याबरोबर क्रिएट आणि इन्सर्ट पण खाली येणार. का? कारण की तो एक कम्प्लीट रो आहे. जरी तुम्ही कॉलमच्या बेसिसवर ऑर्डर करत असाल तरी पूर्ण कम्प्लीट रो शफल होते, म्हणजे कम्प्लीट रो वरती किंवा खाली जाणार बेस्ड ऑन ऑर्डर. ओके, सो दिस इज अन इम्पॉर्टंट पॉइंट. असं नाही ऑर्डर मध्ये फक्त कॉलम चेंज होतो, कम्प्लीट रोचा सिक्वेन्स चेंज होणार. म्हणजे कम्प्लीट रो एकतर खाली तरी जाणार सिक्वेन्स नुसार, ऑर्डर बाय नुसार, किंवा ती कम्प्लीट रो वरती तरी जाणार. आता जेव्हा मी म्हणतीये की खाली तरी जाणार किंवा वरती तरी जाणार, तर व्हॉट डू आय मीन इज, सपोज आपण स्टेअर्स चढतोय. ओके, कन्सिडर दॅट वी आर क्लाइम्बिंग अप अ स्टेअर्स. ओके, हे ए, बी, सी, डी, ई, एफ, जी म्हणूया, किंवा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणूया. ओके, आता हा जो
हे जे होतंय वरती ह्याला म्हणतात असेंडिंग ऑर्डर, बरोबर ना, चढता क्रम. आणि ह्याला म्हणतात डिसेंडिंग ऑर्डर. which we have learned in our education earlier. ठीक आहे, हा चढता क्रम आहे, हा उतरता क्रम आहे. बिकॉज द व्हॅल्यूज आर इन्क्रीजिंग तर ह्याला म्हणणार असेंडिंग, द व्हॅल्यूज आर डिक्रीजिंग तर त्याला म्हणणार डिसेंडिंग ऑर्डर. ओके. आणि आपण वी कॅन डिफाईन एसक्यूएल सिस्टमला सांगू शकतो की मला तुम्ही ऑर्डर करताना हाऊ आय वॉन्ट माय डेटा टू बी सीन. इज इट असेंडिंग ऑर्डर मध्ये सीन करायचं आहे की डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सीन करायचं, तर त्याच्यासाठी कीवर्ड आहे ASC रिप्रेझेंट्स असेंडिंग ऑर्डर आणि DESC रिप्रेझेंट्स डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. जर मी असं लिहिलं ऑर्डर बाय असेंडिंग तर असेंडिंग ऑर्डर मध्ये होणार, ऑर्डर्ड बाय डिसेंडिंग तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये होणार. पण मी ज्या वरती क्वेरीजचे एक्झाम्पल घेतले तिथे तर मी काहीच नाही मेन्शन केलंय. का? बिकॉज इथे बाय डिफॉल्ट इट इज असेंडिंग ऑर्डर. बाय डिफॉल्ट म्हणजे डेटने जर मी असेंड करते तर एक नंबरची तारीख पहिले येणार आणि 30 नंबरची तारीख शेवटी येणार असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणून. ओके. हा पॉइंट कळालाय? नो क्वेश्चन्स इथे? आता फॉर एक्झाम्पल जर मी इथे म्हणते की मला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करायचं तर मी काय म्हणणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल वेअर इफ यू हॅव समवेअर आणि मी म्हणेल ऑर्डर बाय कॉलम 1 डिसेंडिंग आणि ऑर्डर बाय कॉलम 2 असेंडिंग. ठीक आहे. प्रत्येक कॉलमला पण आम्ही वेगळ्या वेगळं ऑर्डर देऊ शकते की कॉलम 1 डू अन ऑर्डर बाय विथ असेंडिंग, कॉलम 2 डू अन ऑर्डर बाय विथ डिसेंडिंग. हे क्लिअर आहे? ठीक आहे. मी रिजॉईन करते सेशन. लेट शेअरिंग माय स्क्रीन. सो वी वर डिस्कसिंग की मल्टिपल सो वी वर डिस्कसिंग की मल्टिपल कॉलमवर जर ऑर्डर बाय करायचं असेल तर कसं करायचं. कॉमा सेपरेटेड जायचं, कॉलम 1 कॉलम 2. असेंडिंग डिसेंडिंग मेन्शन नाही केलं तर बाय डिफॉल्ट असेंडिंग ऑर्डर असते. ओके. पण आता इथे प्रश्न आहे की हाव हाव इट विल हाव इट विल डू दिस असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर जर कॉलम्स मल्टिपल कॉलम्स दिले असतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लेट्स से की माझं कॉलम 1 नेम आहे. ओके. कॉलम 2 माझं कन्सिडर करा की डेट आहे. ओके. आणि कॉलम 3 माझी काय सिटी आहे. लेटेस्ट टेक दिस एज अन एक्झाम्पल. ओके. तर क्वेरी काय करणार, क्वेरी रिझल्ट कसा देणार. हा माझा डेटा आहे. ओके. कॉलम 1 काय नेम आहे. नेमला ऑर्डर काय केलंय मी, हे सगळे कन्सिडर करा. दीज आर ऑल असेंडिंग. ओके. तर माझा नेम असेंडिंग ऑर्डर मध्ये होणार म्हणजे ए पासून जी नावं चालू होत आहेत, सपोज आरती आहे. ओके. अनन्या आहे. फॉलोड बाय सपोज चंद्रकांत आहे. देन वी हॅव श्रीशैल्या. ओके. देन वी हॅव ऋत्विक. ओके. ऋत्विक विल कम फर्स्ट अँड देन वी हॅव श्रीशैल्या इथे. ओके. बरोबर. टिल जे
टिल झेड. ओके, दिस इज माय ऑर्डर बाय एक्झिक्यूट होणार ऑन द बेसिस ऑफ नेम. बरोबर, पण मी ऑर्डर बाय डेट पण दिलाय. मग आरतीच्या अगेन्स्ट कुठल्या कुठल्या डेटच्या व्हॅल्यूज आहेत? ओके, सो आरतीच्या अगेन्स्ट सपोज डेट मध्ये शी हॅज डेट फ्रॉम फर्स्ट जुलै टिल 31st जुलै. सो इट विल गेट ऑर्डर्ड बाय डेटच्या अगेन्स्ट इन एन असेंडिंग ऑर्डर. ओके, आता सपोज फॉर 1 जुलै मध्ये तिच्याकडे ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री आहे, पण आपण काय म्हणतोय 1 जुलै मध्ये नेक्स्ट ऑर्डरिंग बाय कसं कसं करायचंय, सिटी करायचंय. सो 1 जुलैचे जे रेकॉर्ड्स आहेत तिचे, त्याच्या अगेन्स्ट जेवढ्या सिटीज आहेत, आता सिटी आहे म्हटल्यावर ते नेम आलं A to Z असेंडिंग ऑर्डर मध्ये, मग सिटी ऑर्डर होणार. ओके, म्हणजे काय की फर्स्ट नेम कम्प्लीट ऑर्डर होणार इन अन असेंडिंग ऑर्डर. त्याच्यानंतर आरतीच्या अगेन्स्ट जेवढ्या डेट्स आहेत, ओके, आरतीच्या अगेन्स्ट जेवढ्या ट्रान्झॅक्शनच्या रेकॉर्ड्स आहेत, फक्त तेच रेकॉर्ड ऑन द बेसिस ऑफ डेट सेकंड कॉलम ऑर्डर होणार. ओके, देन डेट मध्ये पण एका डेटच्या अगेन्स्ट जेवढ्या जेवढ्या सिटी आहेत, कारण की आपण काय दिलंय, थर्ड कॉलम पण आपण दिलाय राईट इन द ऑर्डर बाय क्लॉज, त्या सिटीज फक्त ऑर्डर बाय होणार. सो दिस इज अन इम्पॉर्टंट एक्झिक्युशन. सो वेन वी आर सेइंग की ऑर्डर बाय नेम फॉलोड बाय डेट फॉलोड बाय सिटी, म्हणजे नेमच्या अगेन्स्ट एका नेमच्या अगेन्स्ट किती डेट्स आहेत त्या ऑर्डर होणार, मग त्या एका डेटच्या अगेन्स्ट किती साऱ्या सिटीज आहेत त्या ऑर्डर होणार. तसं तुमचं ऑर्डर बायचा रिझल्ट कसा असणार, नेम ऑर्डर्ड असणार, नेमच्या अगेन्स्ट जेवढ्या डेट्स आहेत त्या पण ऑर्डर असतात, आणि त्याच्या अगेन्स्ट जेवढ्या सिटीज आहेत त्या पण ऑर्डर बाय होणार. ओके, हे समजलंय हाऊ दिस एक्झिक्युशन हॅपन्स इंटरनली, म्हणजे हाऊ हाऊ द एक्झिक्युशन रिटर्न द रिझल्ट जर तुम्ही मल्टिपल कॉलम कॉलम देताय ऑर्डर बाय मध्ये. ओके, ओके, आता सपोज आरती नावाच्या माझ्याकडे दोन रेकॉर्ड्स आहेत, आरती आणि आरती. ओके, मग त्याच्या केसमध्ये दोन्ही रेकॉर्ड ऑर्डर बाय म्हणजे सिमिलर ऑर्डरच मेंटेन होणार त्यांचं. जर तुम्ही अजून एक कॉलम दिला असेल तर त्या कॉलमची व्हॅल्यू ज्याची हायर आहे, म्हणजे आता एका आरतीच्या अगेन्स्ट 3 जुलै आणि दुसऱ्या आरतीच्या अगेन्स्ट 2 जुलै, तर 2 जुलैच्या आरतीचा रेकॉर्ड पहिले येणार असं. जर तुमचं सिमिलर काय म्हणतात सिमिलर रेकॉर्ड आहे, म्हणजे नेम सिमिलर असेल, तर तो पुढच्या कॉलमला जाणार बघायला, पुढच्या कॉलमची डेट काय आहे, तिथे तो हायर येतोय का ऑर्डर, मग दॅट रेकॉर्ड विल बी डिस्प्लेड फर्स्ट असं. ओके, आता जसं आपण बघितलं. ओके, जसं आपण बघितलं की टू रिव्हर्स ऑर्डरला आपण काय केलं, आपण म्हणतोय की रिव्हर्स करायचं असेल ऑर्डर तर डिसेंडिंग क्लॉज वापरायचा. ठीक आहे, जस्ट एन चांगलं इंग्लिश नाव आहे, बट रिव्हर्स मीन्स डिसेंडिंग. म्हणजे जर तुम्ही असेंडिंग करत असाल तर त्याचं रिव्हर्स मीन्स डिसेंडिंग, पण तुम्ही ओरिजिनल क्वेरीमध्ये जर डिसेंडिंग करत असाल तर त्याचं रिव्हर्स विल रिप्रेझेंट एन असेंडिंग ऑर्डर. ओके, आता लेट्स से की मला असे असे ट्रान्झॅक्शन बघायचे, ओके, की जे लेटेस्ट आहेत. म्हणजे जसं जसं मी आता सुरुवातीच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं राईट, की मला काय करायचंय की जुलैचे रेकॉर्ड्स बघायचे, पण मला जुलैचे कुठले रेकॉर्ड्स आय एम मोर इंटरेस्टेड इन, 29, 30 आणि 31च्या रेकॉर्ड मध्ये आय एम मोर इंटरेस्टेड इन. मग माझी क्वेरी कशी होणार, सिलेक्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम ट्रान्झॅक्शन टेबल. ओके, आय विल से वेअर डेट बिटवीन
बिटवीन 1st ऑफ जुलै अँड 30th ऑफ जुलै. ओके. आणि मी म्हणेल ऑर्डर बाय डेट. आणि मी ह्याला म्हणेल डिसेंडिंग. डिसेंडिंग का करायचंय मला रेकॉर्डिंग स्टार्टिंग मेशे. ओके. सो वी आर डिस्कसिंग की मला ट्रान्झॅक्शन बघायचे. तर माझं माझं हे काय प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे की मला जुलैचे ट्रान्झॅक्शन बघायचे, पण आय एम इंटरेस्टेड इन 29, 30 आणि 31चे. तर मी काय म्हणेल की मला जुलैचा डेटा दे. कसा डेटा दे की वेअर डेट इज बिटवीन 1st ऑफ जुलै टू 31st ऑफ जुलै. ओके. आणि ह्या डेट मधलं आय विल से की मला ऑर्डर बाय करायचंय बाय डेट, बट कुठल्या ऑर्डरमध्ये, डिसेंडिंग मध्ये. डिसेंडिंग मध्ये का, सो दॅट माझं 31st, 30, 29 असा रेकॉर्ड येईल, म्हणजे उतरता क्रम लागेल. सो आय से की की ऑर्डर बाय डेट डिसेंडिंग. ठीक आहे. आता जसं मी म्हणाले, आय एम ओनली इंटरेस्टेड इन 29, 30 आणि 31. बरोबर ना. अशा 3च रेकॉर्ड मध्ये आय एम इंटरेस्टेड इन. तर मी काय म्हणू शकते, आय विल आय विल से, हा जो रिझल्ट आहे त्याला लिमिट टू 3. गिवन माझा प्रत्येक डेटचा एकच ट्रान्झॅक्शन आहे. अदरवाइज यू कॅन से लिमिट 10. ओके. काय करतो लिमिट, लिमिट काय करेल, जर माझ्याकडे 10 रेकॉर्ड्स आहेत, लेट्स से माझ्याकडे 10 रेकॉर्ड्स आहेत आणि मी सांगते लिमिट 3, तर मला तो फक्त पहिले 3 रेकॉर्ड्स विल बी रिटर्न. ओके. सो लिमिट, व्हॉट लिमिट इज डुईंग, इट इज लिमिटिंग युअर रिझल्ट. ओके. पण लिमिटिंग युअर रिझल्ट तर फाईन आहे, पण त्याला बरोबर आपण ऑर्डर बाय मध्ये केलं, त्याला त्याचा योग्य वापर विथ ऑर्डर आणि वेअर मध्ये केला, देन इट विल गिव्ह यू अ मिनिंगफुल इन्फॉर्मेशन, मिनिंगफुल डेटा. ठीक आहे. सो लिमिट च्या सिंटॅक्स मध्ये लिमिट हा एक कीवर्ड आहे. बरं. आणि लिमिट शुड गो आफ्टर द ऑर्डर बाय क्लॉज, आफ्टर द ऑर्डर बाय आणि वेअर क्लॉज. ओके. टुवर्ड्स द एंड ऑफ द स्टेटमेंट. ओके. ह्याच्यात काय क्वेश्चन आहे? सो आपण आपण आज काय काय बघितलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम ट्रान्झॅक्शन वेअर डेट बिटवीन, आणि इथे अँड पण लागू शकतो, अँड सिटी इन. मी म्हणेल फक्त सिटी असे ट्रान्झॅक्शन दे, फक्त जे सिटी पुणे आणि मुंबईमध्ये झालेत. बरोबर. ऑर्डर बाय डेट, लेटेस्ट ट्रान्झॅक्शन पाहिजे असेल, पाहिजेत म्हणून मी म्हणेल त्याला की डिसेंडिंग दे. सो इट विल गिव्ह मी लेटेस्ट रेकॉर्ड्स पहिले. ओके. आणि मला फक्त 10च लेटेस्ट ट्रान्झॅक्शन बघायचे. सो आय विल से लिमिट 10. बरोबर. दिस विल गिव्ह मी द लेटेस्ट ट्रान्झॅक्शन
which are happened in Mumbai and Pune बिटवीन द डेट म्हणजे बिटवीन जुलै मंथ आपण म्हणूया. ओके, सो दिस इज ऑल वी लर्न टुडे, की आपण वेअरला कंबाईन करू शकतो इन द ऑर्डर बाय क्लॉज अँड टू गेट ओनली द लिमिटेड रेकॉर्ड्स रिटर्न वी विल ऍड अन लिमिट. ठीक आहे, लिमिट ऑर्डर बाय डेट डिसेंडिंग. डिसेंडिंगच्या जागी असेंडिंग पण लिहू शकतो आपण इफ यू वॉन्ट टू, म्हणजे चढत्या क्रमाने जायचं असेल, छोटी व्हॅल्यू पहिले आणि मोठी व्हॅल्यू शेवटी, तर दॅट विल बी कॉल्ड एज अन असेंडिंग. ऑल्सो वी हॅव सीन की मल्टिपल कॉलम्स आपण करू शकतो. मल्टिपल कॉलम ऑर्डर बाय मध्ये यूज करू शकतो. मल्टिपल कॉलम जर ऑर्डर बाय मध्ये यूज केला तर दिस इज इम्पॉर्टंट. ओके, दिस इज इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, की पहिले नेमला तो ऑर्डर बाय करणार, त्याच्यानंतर नेम मधली जी एक एंटिटी आहे त्याच्या अगेन्स्टचे जे रेकॉर्ड्स आहेत, त्याच्या अगेन्स्टचे जे रेकॉर्ड्स आहेत इन द नेक्स्ट कॉलम ते ऑर्डर होणार, आणि त्याच्या अगेन्स्ट त्या एका रेकॉर्डच्या अगेन्स्ट जे रेकॉर्ड्स आहेत इन द थर्ड कॉलम, दोज विल गेट ऑर्डर. ओके, म्हणजे तुमचा डेटा दिसताना कॉलम 1 ऑर्डर दिसणार, पण कॉलम 2 पण तुमचा ऑर्डर दिसणार. पण कॉलम 2, जर कॉलम 1 मध्ये माझ्याकडे आरतीचे 3 रेकॉर्ड असतील तर 3 रेकॉर्ड एकामागे एक डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर जो डेट आहे तो डेट पण 1, 2, 3 असा डिस्प्ले होणार, आणि डेटच्या अगेन्स्ट एका डेटवर जर तिच्याकडे मल्टिपल ट्रान्झॅक्शन झाले असते, मल्टिपल सिटीज मध्ये झाले असतील, तर त्या सिटीज नंतर ऑर्डर होणार. ठीक आहे, म्हणजे एकाच रो मध्ये मल्टिपल ऑर्डर बाय चालतं इफ यू आर स्पेसिफाईंग मल्टिपल columns in the order by. Okay, and then we saw a limit. ठीक आहे, लिमिट मध्ये काय नाही, लिमिट सगळ्यात शेवटी लागतो. म्हणजे वेअर बघा, सिक्वेन्स काय, वेअर लागलं, वेअर मध्ये जर तुम्ही अँड ऑर काय तुमच्या कंडिशन्स असतील त्या लावल्या, फॉलोड बाय द ऑर्डर बाय, आणि मग लिमिट सगळ्यात शेवटी. सो एक्झिक्युशन कसं होणार, की पहिले माझं फ्रॉम चालणार, कुठला टेबल सिलेक्ट करायचा आहे, मग माझं काय चालणार, वेअर क्लॉज एक्झिक्यूट होणार. ओके, व्हॉट देन व्हॉट विल रन इज, आपल्याकडे ऑर्डर बाय पण आहे, ऑर्डर बाय एक्झिक्यूट होणार. देन व्हॉट विल रन इज लिमिट एक्झिक्यूट होणार, अँड देन इट विल रन द सिलेक्ट, आणि ह्या सगळ्यानंतर रिझल्ट आपल्या क्लायंट मशीनवर येणार. ओके, सो दिस इज अन ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन एट एसक्यूएल एंड. ह्या पर्टिक्युलर क्वेरीचं बघितलं तर. ओके, थिंग record share my screen. ओके, सो आपण डिस्कस करत होतो की मल्टिपल ऑर्डर बाय. तर आता जेव्हा मी कॉस्ट बाय डिसेंडिंग करते, तर ह्या ब्लॅक थॉनला जे कॉस्ट आहे ते कॉस्ट पण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये डिस्प्ले होणार. म्हणजे आधी 5चा रेकॉर्ड डिस्प्ले होणार, मग 4चे रेकॉर्ड डिस्प्ले होणार, मग 3चा रेकॉर्ड डिस्प्ले होणार. ओके, आता आता फॉर एक्झाम्पल ह्या 4 रुपये कॉस्टच्या रेकॉर्ड मध्ये ब्लू, ग्रीन आणि रेड आहेत कलर्स. ठीक आहे, मग मी त्याला काय सांगते की आय ऑल्सो वॉन्ट कलर टू बी ऑर्डर बाय some method. So let's say I'm saying कि color should be ordered by ascending. Okay, let us enter this. So see, पहिले ब्लॅक थॉर्नचे रेकॉर्ड झाले, त्याच्यानंतर मी काय म्हणते, कॉस्टला डिसेंडिंग ने कर. सी, कॉस्ट ऑल्सो इट इज ऑर्डर्ड बाय डिसेंडिंग. कोणाचे, ज्या रेकॉर्ड, ज्या ड्रिंक नेम सेम आहेत त्याचा कॉस्ट पण डिसेंडिंग मध्ये ऑर्डर झाला. अँड देन आय एम सेइंग की कलरला करायचंय इन अन असेंडिंग ऑर्डर. ओके,
इट ओनली डिड दिस कॉस्ट एज अ डिसेंडिंग अँड कलर एज अन असेंडिंग ऑर्डर. पण हे डिसेंड केल्यामुळे कलर ॲज इज डिस्प्ले झालाय. लेट अस सी. ओके, कलर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये it changed it to this. Okay, so you basically we can do multiple. Okay, O M N O P Q R as an ascending, and then green followed by blue and yellow. So it did the second column म्हणजे याने first column आणि second column केलाय, but third column मध्ये it would have shuffled the cost म्हणून it didn't add, it didn't order it with the colors. पण जेवढे आय थिंक 4 मध्ये त्याने C4 शी रिलेटेड जर रेकॉर्ड बघितले तर इट वुड बी डुईंग दिस इन अँड डिसेंडिंग ऑर्डर. बरोबर. सी, जे हायलाइटेड आहेत, ठीक आहे. नाव कन्सिडर हायलाइटेड वाले ॲज अ ग्रुप. सो ड्रिंक नेम गॉट ऑर्डर्ड इन अन असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉस्ट गॉट ऑर्डर्ड इन अन डिसेंडिंग ऑर्डर. आणि ह्याच्याशी रिलेटेड जो कलर आहे तो कलर इज ऑर्डर्ड इन अ डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. डिसेंडिंग म्हणजे आर मोठा आहे, मग जी आहे, मग बी आहे. ठीक आहे. म्हणजे जर हे ड्रिंक नेम सिमिलर आहे तर सेकंड कॉलमला तो ऑर्डर करणार. जर हे सेकंड कॉलम पण सिमिलर आहे तर जो थर्ड कॉलम आहे त्याला ऑर्डर बाय अप्लाय होणार. ओके. आणि काय ऑर्डर बाय सपोज कॅलरीज केला तर कॅलरीज मध्ये नल व्हॅल्यू आहे. सो लेट सी, सिलेक्ट स्टार फ्रॉम ड्रिंक इन्फो ऑर्डर बाय काय कॅलोरीज. ठीक आहे. ऑर्डर बाय नल फर्स्ट आला. आता कालचं ओके माझं वर्ड फाईल बंद झाले, बट कालचं इफ यू रिमेंबर 0 1 2 3 ला प्रायोरिटी मिळते ABCD पेक्षा. ओके. आणि 0 1 2 3च्या आधी देर वर सम स्पेशल कॅरेक्टर्स इफ यू रिमेंबर. ओके. ते त्याचं पण ऑर्डरिंग तिथे मेन्शन होतं. हे लक्षात ठेवायची गरज नाहीये, बट आय एम जस्ट गिव्हिंग यू अन एक्झाम्पल की जे आपण थिअरीमध्ये डिस्कस करतोय इट इज हॅपनिंग ॲट द प्रॅक्टिकल लेवल. सो इफ यू रिमेंबर मी काल हे पण सांगितलं की सगळ्यात पहिले प्रेफरन्स नलला मिळणार. आता तिथे नल किंवा एम्प्टी स्पेस शो करायचा ऑप्शन नव्हता. सो यू माइट नॉट हॅव सीन इट, पण नलला प्रेफरन्स पहिले मिळणार. सो दिस ऑल्सो प्रूव्ह दॅट की सिलेक्ट स्टार फ्रॉम केलाय अँड वी कॅन सी दॅट नल गॉट ऍडेड फर्स्ट. त्याच्यानंतर फॉलोड बाय वॉटर कॅलरीजचं जे आहे आता बाय डिफॉल्ट काय बाय डिफॉल्ट असेंडिंग असतं. सो इट गॉट द कॅलरीज गॉट ऑर्डर्ड बाय इन अन असेंडिंग ऑर्डर. पण ॲज नल म्हणजे इज नॉट अ नंबर, इज नल रिप्रेझेंट्स नथिंग इन एसक्यूएल. सो त्याला सगळ्यात पहिला प्रेफरन्स दिला कारण की त्या नल बरोबर कम्पेअर पण नाही होऊ शकत. बरोबर. म्हणजे हे जेव्हा ऑर्डरिंग करतो तर हा पहिले कम्पॅरिझन ऑपरेशनच चालत असणार त्याचं बॅकग्राऊंडला, राईट. ह्याच्याबरोबर कम्पेअर पण नाही करू शकत. सो इट गॉट फर्स्ट प्रेफरन्स. आता सपोज ह्याला मी डिसेंडिंग केला तर गॉट द लास्ट. ठीक आहे. हे क्लिअर आहे. सो नल इज ऑल्सो covered. Okay, I'll stop the share and I'll stop the recording as well.